नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय आणि आज एक नवीन अपडेट या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। ती अपडेट नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 ची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याबाबत या ठिकाणी महापालिकेने एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि ती अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण या ठिकाणी त्याचा फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म तर भरून घ्या, परंतु जी काय अपडेट आलेली ती तर आपण पोहोचवणार आहोत। पण अशा काही अजून भरती होईपर्यंत भरपूर अपडेट येणार आहेत आणि त्या अपडेटसाठी तुम्हाला या ठिकाणी आपण युट्यूबच्या माध्यमातून ते अपडेट देत असतो। त्याकरता हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, जेणेकरून ते अपडेट आपल्यापर्यंत कमी वेळेत लवकर पोहोचेल आणि तुम्ही त्याबरोबर अपडेट देखील राहाल। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी महाराष्ट्रामध्ये जी काय न्यायालयीन भरती आलेली आहे, मग ती खंडपीठ असतील, छत्रपती संभाजीनगर असेल आणि नागपूर असेल आणि मुंबईचं, या ठिकाणी त्यांची शिपाई आणि क्लर्कची चांगली मोठी भरती या ठिकाणी आलेली आहे। याकरता ग्रामीण भागातील विद्यार्थी त्याच्यापर्यंत ही स्पर्धा परीक्षेचं शिक्षण गेलं पाहिजे, अभ्यास पोहोचला पाहिजे, त्यानं त्याचं देखील सरकारी नोकरी होण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे। या उद्देशानं फक्त 99 रुपयामध्ये शिपाईची बॅच, रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या। त्याचप्रमाणे क्लर्कची सुद्धा त्यामध्ये पदे आहेत, मग ही क्लर्कची बॅच सुद्धा 499 रुपयामध्ये आपण देऊ केलेली आहे। आता या दोन्ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर बघा, या ठिकाणी नंबर दिलेला आहे 9226016161 आणि या नंबरवरती तुम्ही कॉल करून ती माहिती घेऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी नावानं एक ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि त्यामध्ये ही बॅच घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासामध्ये तुम्ही पारदर्शकता आणा आणि योग्य डायरेक्शन मिळवा। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी ह्या बॅच नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन ठरतील। आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो बघा, नवी मुंबई महानगरपालिकेचं हे शुद्धीपत्रक या ठिकाणी आहे। सूचना पत्र 2025-26 सरळ सेवा भरतीबाबत या ठिकाणी त्यांनी देऊ केलेलं आहे। मग यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि ती जाहिरात दिनांक 14/12/2025 बाबत या ठिकाणी ते दिली होती। नवी मुंबई महानगरपालिकेचे नियमित आस्थापनेवर गट अ, बघा कशामध्ये, गट अ मधील 15 संवर्गातील, गट ब मधील 3 संवर्गातील, जे काही गट क मधील 2 संवर्गातील अशी सर्व सेवेची रिक्त पदाने भरण्यासाठी जाहिरात या ठिकाणी दिलेली होती। त्याबाबत या ठिकाणी हे शुद्धीपत्रक आहे आणि त्यांनी सांगितलं की जाहिरात ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा दिनांक हा 5 जानेवारी 2026, काय 5 जानेवारी 2026 असा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे बघा। आणि अंतिम दिनांक आहे 4 फेब्रुवारी 2026। परंतु तथापि सध्या काय झालेलं आहे, आता त्याची आचारसंहिता या ठिकाणी चालू आहे। पण प्रस्तुत जाहिरातीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 20 जानेवारी 2026 म्हणजे 15 दिवसांनी पुढे ढकललं। किती? 15 दिवसांनी, 20 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी अर्ज दाखल करायला चालू होणार आहेत, या ठिकाणी लक्षात असू द्या। अंतिम दिनांक दिलाय 19 फेब्रुवारी 2026। 19 फेब्रुवारी किती? 19 फेब्रुवारी 2026 म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, असाही एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। लक्षात ठेवा, 5 जानेवारी पासून अर्ज दाखल करायला चालू होणार होते, आता तेच 15 दिवसांनी पुढे ढकललेले आहे, कारण आचारसंहिता या ठिकाणी चालू असल्यामुळे या ठिकाणी त्यांना काही अडचणी आल्या असतील किंवा जर काही फी वगैरे स्वीकारण्यास काही महत्वाचे प्रॉब्लेम असतील ते नको म्हणून त्यांनी ते पुढे ढकललेले आहे। लक्षात ठेवा, ही डेट तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा। ही डेट ऑलरेडी जी काही या ठिकाणी पहिली 4 फेब्रुवारी पर्यंत होती, ती आता अंतिम तारीख ती आता 19 फेब्रुवारी पर्यंत केलेली आहे आणि मुळात जो काही अर्ज करण्याचा जी सुरुवात होती ती सुरुवात 5 तारखेपासून होणार होती, ती आता पुढे ढकललेली आहे आणि 20 जानेवारी पासून या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायला चालू होणार आहेत। आता कोणती कोणती पदे आहेत ती पण बघा, चांगली पदे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा आणि अभ्यास जोराने करा, का तर ही भरती आता जाहिरात आलेली आहे आणि अर्ज करण्याची तारीख फक्त पुढे गेली आणि त्यानंतर 15-20 दिवसांनी लगेच ते या ठिकाणी काय करतील, डेट सुद्धा जाहीर करतील। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वप्न नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर सरकारी नोकरी मिळवण्याचं हे स्वप्न जर तुम्हाला साकार करायचं असेल तर प्रामाणिकपणे अभ्यास करा, कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पगार गडगंज, पगार भरपूर पगार या ठिकाणी या मुंबई शहरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंटला मिळतोय। हे तुम्ही लक्षात असू द्या, कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये जो पगार मिळतोय त्याच्या
पटीनं किती पण चांगला पगार या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय हे लक्षात घ्या आणि आपली तयारी तशी एकदम चांगली करा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेट आल्यानंतर. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जर फॉर्म भरणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.